नमस्कार. मी अनुराधा जाधव आणि लग्नानंतरची कुसुंबी म्हणजे अनुराधा जाधव कुसुंबी. माझं अगोदरचं एक YouTube चॅनल आहे ज्याचं नाव आहे वाईस टुगेदर आणि तिथे मी महत्त्वाच्या घडामोडी किंवा महत्त्वाची एखादी माहिती याबद्दल मी तिकडे व्हिडिओज बनवत असते. तिकडे माझे 2000च्या वरती सबस्क्रायबर झालेले आहेत. परंतु मला ज्यावेळेस मी आई झाले आणि त्यानंतरचं एक माझं वेगळंच लाईफ सुरू झालं, वजन वाढलंय आणि माझ्या अंगात ज्या काही छोट्या-मोठ्या कला होत्या त्या सगळ्या मी रोज करत तर होतेच किंवा वजन वाढलंय ते कमी करायचं आहे. अशा बऱ्याच गोष्टी काहीतरी आयुष्यात चालू आहेत. पण मला वाटलं की यार मी पेंटिंग बनवते. अनेक गोष्टी मी बनवत असते, अनेक गोष्टी मी करत असते आणि त्या रेकॉर्ड करायला काय हरकत आहे? आणि जर तशी आवडणारी एक ऑडियन्स किंवा तसं माझ्यासारखंच राहणारी किंवा मला जे आवडतं त्यांनाही आवडणारी जी काही दुनिया असेल त्या लोकांशी जोडायला मला नक्की आवडेल आणि मग मी विचार केला की आपणही एक नवीन YouTube चॅनल सुरू करूया आणि त्याचं नाव काय ठेवायचं यावरती मी खूप विचार केला आणि त्यानंतर ठरलं की मग सफरनामा आपण त्याला नाव देऊ. आता सफरनामा का? कारण आयुष्य आहे आपलं. आपण त्या आयुष्यामध्ये सफर करतोय. आता सफर म्हणजे ते सफर नाही. म्हणजे सफर म्हणजे आपण प्रवास करतोय. आयुष्य म्हणलं की आपल्याला जगणं आलंच. त्यामध्ये नवीन-नवीन गोष्टी आल्याच. नवीन गोष्टी शिकणं म्हणा, नवीन गोष्टी बघणं, नवीन गोष्टी अनेक स्वीकारणं, असे अनेक चढ-उतार आपल्या आयुष्यामध्ये येत असतात आणि तसंच मीही आयुष्य आता एक आई झाल्यानंतर बघतीये आणि एक आई झाल्यानंतर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खरं तर फार बदललेला आहे. कारण आई होण्यापूर्वीची मी आणि आई झाल्यानंतरची मी, ह्या दोघांमध्ये प्रचंड तफावत आहे. ह्या दोन्ही आयुष्यामध्ये प्रचंड तफावत आहे. कारण त्या अगोदर मी बिनधास्त होते. मला जे हवं ते मी करू शकत होते. त्याही वेळेस जबाबदाऱ्या होत्या, नाही अशा नाही. परंतु आता खूप जास्त जबाबदारी आहे. माझं बाळ फक्त 4.5 महिन्याचं आहे आणि आता परत कामाला सुरुवात करायची आहे. त्याचं खाणं, त्याची झोप, त्याची मजा करण्याची किंवा त्याची फिरण्याची वेळ, त्याला द्यायचा वेळ, ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यानंतरचं मी, माझं घरकाम आणि माझं ऑफिस किंवा माझं करिअर ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करणं आता खरं फार अवघड जातंय. पण मला ते करायचंय. आणि हे सगळं करत असतानाचा प्रवास मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल, तुमच्यासोबत जोडायला आवडेल आणि म्हणून म्हणलं चला आपण चॅनल सुरू करूया. आपला जो प्रवास आहे तो आपण सगळ्यांसोबत शेअर करूया आयुष्याचा. हा आता म्हणजे उठले, मी कॉफी पिली, मी हे केलं, मी ते केलं असलं मला अजिबात दाखवायचं नाहीये. परंतु माझ्या आयुष्यातले जे काही महत्त्वाच्या गोष्टी मी करते, जसं काही मी आता मला सगळ्यात मोठं चॅलेंजेस आहे, की मला माझं वजन कमी करायचंय. सो ते मी काय करतीये, कसं करतीये किंवा मग मी कुठला डाएट घेतीये. आता मी बाळ सांभाळतीये, तर ते बाळ सांभाळताना कोणकोणत्या नवीन-नवीन गोष्टी मी करतीये किंवा कोणत्या-कोणत्या गोष्टींची काळजी ॲज अ मदर म्हणून घ्यायला लागतीये. छोट्या-छोट्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या डॉक्टरांनी मला सांगितलेल्या आहेत आणि ज्या मला वाटतात की महत्त्वाच्या आहेत, ते तुमच्यासोबतही शेअर कराव्यात. सोबतच मी काही पेंटिंग्स बनवते, म्हणजे मंडला आर्ट बनवते, मिरर वर्क बनवते, क्राफ्टिंग करते, अशा अनेक गोष्टी करते. तर ते बनवत असताना त्याचा एक पेंटिंगचा एखादा व्हिडिओ, की ज्यात तुम्हीही काहीतरी तुम्हाला त्यातनं काहीतरी शिकायला मिळेल किंवा तुम्हालाही काहीतरी त्यातनं समजेल, अशाच गोष्टी मी या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. किंवा एखादं नवीन ठिकाण मी एक्सप्लोर केलंय, तर ते नवीन ठिकाण कसं असणार आहे, काय असणार आहे, याबद्दलची माहिती मी या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे, की ज्या अनेक गोष्टी माझ्यासाठी सुद्धा नवीन असणार आहेत आणि ते मी तुम्हाला दाखवणार आहे किंवा एखादी जागा मी एक्सप्लोर केली आहे, की जी माझ्यासाठी नवीन आहे आणि छान आहे, तर ती जागाही मला तुम्हाला दाखवायला आवडेल. अशा अनेक पद्धतीने वेगवेगळ्या दृष्टीने मी आयुष्यात जो प्रवास करणार आहे, तो तो माझा सफरनामा आहे. म्हणून या चॅनलचं नाव मी सफरनामा असं दिलंय आणि आयुष्यात होत असलेले नवीन-नवीन गोष्टी, बाळासोबतचं आयुष्य, सोबत काम, नवीन मी करत असलेली कामं, पेंटिंग करते त्यामुळे पेंटिंगचे वेगवेगळ्या मला ऑर्डर येतात. तर त्या पेंटिंग्सच्या कशा ऑर्डर आहेत, काय आहेत, मी कुठली पेंटिंग बनवतीये, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आय होप तुम्ही मला या प्रवासामध्ये साथ द्याल अशी मी आशा बाळगते आणि माझा परिवार हा मोठा होईल. तुम्ही माझ्याशी जोडले जाल अशी एक आशा व्यक्त करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि मला तुमची साथ द्या, तुमचं भरभरून प्रेम द्या. थँक यू.